शिवजयंती पावन सोहळ्याचे अध्यक्ष, मंचावरील मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्रांनो, ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट, ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट, तो मंगलमय शिवदिन आला आज, तो मंगलमय शिवदिन आला आज. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे, अधिराज्य ज्यांचे मनामनात, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे, अधिराज्य ज्यांचे मनामनात, अशा शिवाजी महाराजांना वंदन करूनी मी करते माझ्या भाषणाला सुरुवात, मी करते माझ्या भाषणाला सुरुवात. आई जिजाऊचे पुत्र, गोरगरीब रयतेचे छत्र, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगेश्वरी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. नाव घेतात ज्यांची अभिमानाने फुलते छाती, नाव घेतात ज्यांची अभिमानाने फुलते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिव छत्रपती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिव छत्रपती. शत्रूस लढले ते स्वराज्यासाठी, शत्रूस लढले ते स्वराज्यासाठी, धन्य झाली त्या युगपुरुषांमुळे महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची माती. तलवारींचा आवाज गुंजला, आठवणीत उभा सह्याद्री, शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिव छत्रपती. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे थोर पुरुष होते. आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करतो, कारण महाराजांनी केलेले महान कार्य. 19 फेब्रुवारी या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला, 19 फेब्रुवारी या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला. जळणाऱ्या मातीला, मरगळणाऱ्या मनाला हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला. हिंदुस्थानात जसा एकच शिवाजी राजा होऊन गेला, असा एकच शिवाजी राजा होऊन गेला. मित्रांनो, हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नामागे आई जिजाऊची प्रेरणा होती. आई जिजाऊमुळे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारास आले असे म्हटले तर वागावे ठरू नये. थोर त्या जिजामाता, त्यांची गाथा अंबरपार, शिवरायांवर केले संस्कार, हातात दिल्ली वार, शत्रूंचे झेलले वार, शत्रूंना केले ठार. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारण्यास शिवबांना केले तयार, शिवबांना केले तयार. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले, प्रतिज्ञा घेतली. आई जिजाऊची प्रेरणा होती. तसेच तानाजी मालुसरे, येसाजी कंक, नेताजी पालकर, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, बहिर्जी नाईक अशा अनेक शूरवीर मावळ्यांची साथ शिवरायांना लाभली. होती असध्य अवघड स्वराज्याची वाट, होती असध्य अवघड स्वराज्याची वाट. मर्द मावळ्यांची लाभली अनमोल साथ, मर्द मावळ्यांची लाभली अनमोल साथ. शत्रूंवर वार केले घेऊन तलवार हातात, अनेक संकटांवर मात करून उभे केले हिंदवी स्वराज्य दिमाखात, उभे केले हिंदवी स्वराज्य दिमाखात. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांना सन्मान होता, शेतकऱ्यांचा मान होता, साधू संतांचा आदर होता आणि प्रत्येक मराठी माणसाला आपले राजे छत्रपती असण्याचा अभिमान होता, आपले राजे छत्रपती असण्याचा अभिमान होता. ज्यांनी निर्माण केले हिंदवी स्वराज्य ते म्हणजे शिवाजी महाराज. ज्यांचा मराठी माणसाच्या जनामनावर अधिकार ते म्हणजे शिवाजी महाराज. ज्यांचा नावाचा डंका जगात वाजव ते म्हणजे शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. एवढे बोलून मी माझ्या भाषणास पूर्णविराम देते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय भारत. धन्यवाद.